नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही चाललो आहोत एका जागेवर जिथे मला एक्झॅक्ट त्याचं नाव नाही माहिती, पण आम्ही सगळे चाललो आहोत तिकडे. आय एम सो सॉरी फॉर दिस व्लॉग, कारण ह्या व्लॉगचं स्टार्टिंगच असं झालं आहे की मलाच नाही माहिती आम्ही कुठे चाललो आहे. आम्ही असं एक डेकोरेशन बघायला चाललो आहे. तर आज आम्ही खूप लेट उठलो, 4 वाजलेत. आणि जी अमेरिकन फॅमिली आहे ज्यांच्यासोबत आम्ही आईस स्केटिंगला गेलो, तुम्ही जो लास्ट व्लॉग मे बी बघितला असाल तो व्लॉग, त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केला आहे जस्ट टू हँग आउट विथ दॅम. आणि आम्ही जाणार आहोत एका जागी. तिथून आम्ही मग त्यांच्या घरी जाणार आहोत, जरा गेम्स वगैरे खेळणार आहोत. सो एक खूप कॅज्युअल डे व्लॉग आहे हा. जस्ट थंडी आहे म्हणून माझा जो फेवरेट टॉप आहे तो मी वेअर केला आहे, माझी जॉगर्स पॅन्ट, आणि आय एम रेडी. ते 4ला येणार आहेत, सो अजून एक 5-10 मिनटात ते पोचतील इथे. आणि या ऑलमोस्ट वी आर रेडी. तर आता मी निघतो. हॉलिडेज सुरू झालेले आहेत मस्त. आता सगळेच दिवस वीकेंड्स आहेत. Jan 13 पासून आमचे क्लासेस सुरू होणार आहेत. तर आता तरी 1 महिना सुट्टी आहे, एक्झॅक्ट 1 महिना आम्हाला मस्त सुट्टी आहे. पण जॉबही नाही आहे, तर कारण कॉलेजेस सुरू नाही आहे, तर स्टारबक्समध्ये एनिवेज कोण येणार नाही आहे. सो आम्हाला सगळ्यांना सुट्टी दिलेली आहे जॉबला. तर मग जॉब नाही, काम नाही, काही नाही, तर आम्हाला इथे फिरायचं आहे. पण आम्ही कोणालाच इथे ओळखत नाही. सो वन ऑफ द स्वीटेस्ट अमेरिकन फॅमिली ज्यांना आम्ही भेटलेलो ते त्यांनी आम्हाला म्हणजे असं लाईक दे आर लाईक अ फॅमिली. सो ते आम्हाला इथे आसपास जिथेही छोट्या छोट्या जागा आहे जिथे आम्ही जाऊ शकतो तिथे ते आम्हाला नेतात. आणि मग आम्ही मस्त एक्सप्लोअर करतो, फिरतो. आणि मला खूप सुंदर अशा गोष्टी ब्लॉग करायला भेटतात. पण कालच मी एक कॉमेंट, काल की आजच, म्हणजे मी जेव्हा ब्लॉग करते आणि जेव्हा हा ब्लॉग जाईल तेव्हा वेगळा दिवस असेल, पण आजच्या दिवशी मला एक कॉमेंट दिसली. ते म्हणजे की मृण्मयी, तू जेही ब्लॉग करतेस हे तुला नंतर जाऊन हे जे दिवस आहेत ते आठवतील, आणि विच इज व्हेरी ट्रू. आणि द रिझन आय एम ब्लॉगिंग इट की हे परत दिवस येणार नाही आहेत. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी परत जगीन जेव्हाही मी हा ब्लॉग बघेन, माझे कॉलेज डेज. आणि येस, आणि तुम्हालाही आय होप, म्हणजे यू आर नॉट इन USA आणि मी तिथे नाही आहे, पण मी तुम्हाला जे सोबत घेऊन आपण मस्त व्लॉग करत आहोत आणि तुम्ही एवढे भरभरून स्वीट कॉमेंट करतात. मला खरंच खूप खूप मस्त वाटतं जेव्हा, कारण द रिझन आय पुट व्लॉग्स इज टू सी युअर कॉमेंट. आणि हे आय वॉन्ट टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी कुठलाही व्लॉग टाकते ना असं वाटतं की तुम्ही कुठलेही कॉमेंट करा, मला खूप आवडतात. आणि आय ट्राय टू रिप्लाय ईच अँड एव्हरी वन. कधी एखाद दुसरी कॉमेंट सुटते, विच आय एम सो सॉरी फॉर दॅट, पण मी ट्राय करते की सगळ्यांना रिप्लाय द्यायला. आणि खूप खूप मजा येते. मी तुम्हाला असं क्विक आउटफिट दाखवते, जो मी दाखवला पण तुम्हाला कळला नाही आहे. वेट, प्लीज इग्नोर दी बॅकग्राऊंड. माझा जॉगर्स पॅन्ट टॉप, आणि इग्नोर दी बॅकग्राऊंड, कारण मला हे घरी येऊन आवरायचं आहे जे मी आवरलं नाही आहे. लिटरली दिस इज दी हालत. मला रूममध्येच यायला जमत नाही बिकॉज ऑफ दिस हालत. आय एम सो सॉरी. खूप लोकांना त्रास होणार आहे हे बघून. द थिंग इज की मला आता सुट्टी आहे, तर डिसाईड केलं की पूर्ण मस्त कपाट काढू. लिटरली माझे बॅग्स तिकडे आहेत. कपाट काढू, कपाट आवरू आणि मस्त सगळं ऑर्गनाईज करू. आता थंडीचे कपडे बाहेर काढूया, कारण आता मस्त माझे क्रॉप टॉप्स वगैरे बाहेर होते. आणि मग मी हे बाहेर काढले, ते बाहेरच ठेवले, कारण मला जेन्युइनली वेळ नव्हता. कालपर्यंत असाइनमेंट्स होते, एक्झामचे प्रिपरेशन होतं कालपर्यंत, पण काल सगळं सबमिशन झाले आहे आणि आता काहीही काम नाही आहे मला. सो आज रात्री बघू, जर थकलो तर नाही जमणार. पण उद्या जेन्युइनली काही नाही आहे. पण हां, उद्या आम्हाला जायचं आहे वॉलमार्टला, कारण घरातली लिटरली ग्रोसरी आणि 1 वाटी राईस आहे फक्त, आणि तेलही 2-3 दिवस उरेल, फक्त एवढंच आहे. तर आणि भाज्या संपलेल्या आहेत. तर आम्ही लिटरली जायचं आहे वॉलमार्टला. तर आम्ही ऑनलाईन ऑर्डर करणार होतो, पण देन कधी काय होतं, ऑनलाईन ऑर्डर जे हव्या आहेत भाज्याच आपण निवडून घेतो तसं नाही म्हणत. त्या रिझनसाठी मग आम्ही उद्या वॉलमार्ट करणार आहोत. तर येस, हा प्लॅन आहे. पण आल्यानंतर आय हॅव फुल टाईम to just clean my room. So wish me luck. बिफोर स्टार्टिंग दिस व्लॉग एक जस्ट डिस्क्लेमर देते की हा संपूर्ण व्लॉग मी व्हॉइस ओव्हरमध्ये देणार आहे, कारण मी खूप ऑकवर्ड होते 4 चौघात व्लॉगिंग करायला, कधी होते. एवढी वर्ष व्लॉगिंग करून सुद्धा मी अजूनही कम्फर्टेबल नाही आहे. आय डोंट नो वाय. आय शुड बी वर्किंग ऑन इट, पण आय एम स्टील वर्किंग ऑन इट. आय एम सो सॉरी फॉर दॅट. 2025चं एक गोल आहे की मला पब्लिकली व्लॉगिंग करण्यासाठी एक कॉन्फिडन्स येऊ दे, आणि ह्याच्यावर मी काम करणार आहे. आय प्रॉमिस यू. आम्ही या पार्कमध्ये पोचल्या एवढी मोठी लाईन बघितली.
आणि आम्ही खरंच एवढ्या थंडीत या लाईनीत उभे होतो. लिटरली 20 मिनटं तर कुठेच गेले नाही, पण एवढं सुंदर पार्क होतं. हे जे समोर घर बघत आहात हे आहे मेनर हाऊस. इथे वाईल्डहुड मेनर हाऊस म्हणतात. त्याच्या आत तुम्हाला एवढं सुंदर डेकोरेशन, आणि हे फक्त 8 दिवसासाठी असतं. आत गेल्यानंतर हे जे डेकोरेशन बघितलं एवढं सुंदर होतं. खरं तर हे खूप ड्रीमी होतं, कारण क्रिसमस डेकोरेशन पूर्ण घराला केलेलं. आणि इथे ॲक्च्युअलमध्ये आधी लोक राहायचे. इथे जी फॅमिली राहायची त्यांचं हे घर होतं आणि एवढं सुंदर त्यांनी सजवलेलं. खूप डिटेलिंगमध्ये वस्तू इथे होत्या आणि तुम्ही पुढे बघाल ना अजून तर तुम्हाला मज्जाच येणार आहे. बाय द वे, लुक ॲट अस. आणि त्यानंतर आम्ही इथे आलो आणि ह्यांचा इथे पियानो सेक्शन सुरू होता. आय मीन लाईव्ह पियानो ऐकायला कोणाला नाही आवडणार. कसा वाटला तुम्हाला? लेट मी इन द कॉमेंट्स बिलो. बाय द वे, संपूर्ण घरातला हा माझा फेवरेट कॉर्नर होता. द रिझन इज हा एक क्रिसमस ट्री. पण ह्याच्यापेक्षा अजून एक गोष्ट माझी फेवरेट होती, ती म्हणजे हा डायनिंग टेबल. एवढा सुंदर होता. आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि मग सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिसमस ट्रीज होते. म्हणजे एका पॉईंटला मला असं वाटलेलं की मला जर या घरात राहायला दिलं ना तर मी सगळ्यात लकी असेन, कारण एवढं मोठं घर आणि एवढं सुंदर सजवलेलं. अजून काय हवंय आयुष्यात. मग ह्याचा जो वरचा फ्लोअर आहे तिथे आम्ही गेलो. हा तर फक्त खालचा होता. आता आपण फर्स्ट फ्लोअर बघूया. लुक ॲट दिस. आय मीन टेडी बेअर क्रिसमस ट्री. आणि इथे टेडी बेअरचं लग्न सुद्धा झालेलं आहे. दे आर मॅरिड, सो कॉंग्रॅच्युलेट देम. आणि लुक ॲट दिस. आय मीन ज्यांना टेडी बेअर स्टफ टॉयज आवडतात दे विल लव्ह दिस. एक गोष्ट तर खरं अप्रिशिएट केली पाहिजे, ते म्हणजे टाइम आणि एफर्ट्स. कुठलीही गोष्ट जेव्हा एवढी सक्सेसफुली सुंदर आणि छान दिसते ना त्याच्या मागे खरं तर खूप मेहनत असते. म्हणजे लुक ॲट द मायन्यूट डिटेल्स. एक एक गोष्ट, बी इट कुकीज असू दे किंवा हे बेकिंग सेक्शन असू दे, असं वाटतं की एवढं सुंदरली ते प्रेझेंट केलं आहे की मी आता बेकिंग करायला सुरुवात करणार आहे. मला लिटरली असं वाटतं. आणि तुम्हाला माहिती नसेल किंवा असेल, मला बेकिंग करायला भरपूर आवडतं, पण खूप दिवस आय मीन वर्ष झाले मी बेकिंग नाही केली. सो आय मिस बेकिंग. बाय द वे, मला बेकिंगवरून आठवलं, कोणाकोणाला इथे बेकिंग करायला भरपूर आवडते. USA मधला माझा पहिला क्रिसमस आहे. लहान असल्यापासून ना मला क्रिसमसची भरपूर आवड होती, पण कधीही माझ्या सोसायटीमध्ये किंवा कुठेच क्रिसमस असं सेलिब्रेट केला नाही. फक्त लहान असल्यापासून सांताची आवड भरपूर होती. आणि एवढं सुंदर लाइटिंग. आणि हा रूम स्पेशली माझा सगळ्यात आवडता रूम होता. तुम्हाला सुद्धा सांता लहान असताना गिफ्ट आणेल अशी आवर्जून वाट बघायचात ना तुम्ही पण. मला सुद्धा आजपर्यंत वाटतं की सांता क्लॉज रिअलमध्ये आहे आणि तो येऊन मला गिफ्ट देणार. आणि ह्यावेळी गंमत म्हणजे मी सॉक्स घेऊन आली आहे माझ्या इनिशियल नावाचा. मी वाट बघते माझा सांता मला कधी गिफ्ट देणार आहे. पण लहान असताना ना हे छोट्या छोट्या गोष्टी पण किती मॅटर करायचा. ते दिवस आणि आत्ताचे दिवस खूप वेगळे आहेत, पण तेवढीच एक्साइटमेंट आहे आजही. याआधी क्रिसमसच्या सुट्टीसाठी मी दरवेळी वाट बघायची क्रिसमसची, पण हा क्रिसमस काही वेगळाच होता, कारण सुट्टी जशी लागली तसं एक वेगळंच जगात आली असं वाट. खरं तर हो, मी एका वेगळ्याच जगात आली आहे आणि हे जग माझ्यासाठी नवीन आहे. जरा सेंटी तर झाली मी, पण ही मजा काही वेगळी आहे. आणि मग आम्ही फायनली पोहोचलो त्यांच्या घरी. आणि गेस वॉट, इथे आम्हाला भेटली रोजी. आणि हिला बघून मला डॅफूची भरपूर आठवण आली. ओके, लेट्स नॉट गेट इमोशनल. त्यांच्या घरी डिनर केल्यानंतर आम्हाला त्यांनी त्यांचं एक रूम दाखवला, जो रूम फुल ऑफ गेम्स होता. त्यांना गेम्स खेळायची भरपूर आवड होती आणि त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स होते. एक गोष्ट मला रिअलाइज झाली हा रूम बघून, ते म्हणजे इंडोर गेम्स किती सारे आहेत. पण आजकाल आपण मोबाईलवर एवढे गेम्स खेळतो की खरंच विसरून जातं की इंडोर्स गेम खेळायची पण मज्जाच वेगळी आहे. त्यांचे वेगवेगळे कलेक्शन्स होते गेमचे, ते आम्हाला इंट्रोड्यूस करून दिले आणि आम्ही एवढे एक्साइट झालो सगळे गेम्स बघण्यासाठी.
तुम्हाला यातला कुठला गेम माहिती आहे का? लेट मी इन द कॉमेंट्स बिलो, कारण हे सगळे गेम माझ्यासाठी नवीन होते. आय मीन लुक ॲट दिस रूम. मी त्यांना म्हणाले की हे रूम नाही आहे, वॉक इन स्टोअर आहे जिथे एवढं सुंदर कलेक्शन आहे. Is this a game on chai? Yeah, it's a game about making chai tea. What? Oh my god. Can we just see it? Yeah, please, you can look at any of it. And isn't Pika related to it? The chai कसं करायचं जो गेम आहे. Oh my god. Same people? हे बघ कप आहे. That's not it. Okay. आपल्या इथे कुल्हड चाय. किती छान आहे. So every Indian's morning start with the tea. So this one is Dabba Wala. Wow! Oh! Off of Indian. Yeah, it's in India it's famous. It's That Mumbai. is also Yeah. famous. So, and they actually do a really interesting job with the way this game works. So if you look at like so let's say you play one of these guys on the bikes or the carts, and then there's different types of tea or food items that you have to stack. But you have to stack them in a way so it's all in here. It's so exciting to see this. Yeah. So you take the pots of food and you have to stack them. Oh, these are the tiffins. Yep, in the different shapes you have to make them fit. Like that has to fit there, and then I can only fit a certain one there. But then when I get a 2 there, I can stack higher and higher. And so the idea is how well can you balance it all, right? Oh, nice. Wow. Which feels like, from what I've seen, very thematic. You're trying to balance everything on the bike as best you can. Wow. Pay the homage to like I love this area, right? So, like I want to be able to do those. After seeing things. this, we do miss our Indian food. It's the kind of stuff you miss. Yeah. Right? We do miss a lot. You're not gonna find that, Probably and people then who spend a lot of time there. Try. you have to do different. You can take an extra chai tea to get a bonus. Oh. So they find ways to pay. हे त्यांना ना ते हे भेटलंय Lord of the This game Rings. is just silly. This is Oh. Chewbacca from Star Wars. Star Wars, yeah. The Star Wars one's actually kind of Club America, Copa America. So this is the soccer board for that team. Oh. So the way this works, Are those the cloth mitts? yeah. Oh, nice. I put it on this one because I like this one. So I take this out. I'll show you how this works. Okay, yeah. It's kind of a fun. Here, we'll set that on the floor. So a little like scorecard thing here, and then you have a soccer ball, and players take turns doing this and trying to score it into the other net. And you can see it kind of bounces off the side. Oh, that's not going to be good for me. And then Hank can score a point, and then you do that back and forth. So here, you want to try it? You just give it like line up, just give it like a flick. And then you just go back and forth, playing one side. Oh. So it's become a really popular game because it's easy to learn. That's all you need to know to learn. We gotta start that league. It would be fun to do. I just need to get a board. Do you watch much soccer or football? No. 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 It's popular in India. Cricket. Cricket is really popular. That's right. We had that. There's another one over there too. So it's usually आता आम्ही बनवत आहोत शुगर कुकी डो. हां काय? this is sugar cookie dough. हां थँक्यू. Look at this. Hey, cookie cutters it. So that hopefully it won't be sticky. We'll find out. That'll keep it from. आणि मग आम्ही सुरुवात केली कुकी कटिंग करायला. आणि कुकी कटर हा जो असतो तो मी स्नोमॅन घेतलेला पहिले आणि आय ट्राईड इट, पण देन इथे स्टिक झालं, पण नशीब ते तुटलं नाही आणि ते नीट बाहेर आलं.
दिस इज द फर्स्ट टाइम आम्ही ॲक्च्युली क्रिसमस शुगर कुकीज बनवत आहोत आणि त्यांनी डो ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलेला आमच्यासाठी. सो दिस वॉज इन द प्लॅन की आम्ही जेव्हा त्यांच्या घरी जाऊ तेव्हा आम्ही कुकीज बनवू आणि या सगळ्यामध्ये आय कॅनॉट स्टॉप स्टेअरिंग ॲट हर आणि लुक ॲट हर. किती गोड असतात ना. ती 10 वर्षाची आहे पण लुक ॲट हर, द एनर्जी शी हॅव खरंच. आणि त्यानंतर कुकीज आर रेडी आणि आता आम्ही ह्याला डेकोरेट करणार आहोत. डेकोरेशनसाठी ना त्यांनी ऑलरेडी पिठी साखर जी असते आयसिंग शुगर त्यात कलर्स मिक्स केलेले आणि जरा डेकोरेशनसाठी त्याला काय म्हणतात मी परत विसरली आहेत ते जे असतं ना आपण डेकोरेट करतो असे स्प्रिंकल्स. हां स्प्रिंकल्स होते त्यांच्याकडे. सो त्यांनी मी असे काही डेकोरेशन्स केलेले आहेत. आणि मग गेम नाईटला सुरुवात झाली. आम्ही सगळे ऑन टेबल गेम खेळत होतो. गेम असा होता की जेही क्वेश्चन विचारले जातील त्यावर सगळ्यांची उत्तरे सेम असले पाहिजे आणि ज्याचे उत्तरे सेम असतील त्याला मिळतील पॉईंट. एवढी धमाल आली ना खेळून आणि सगळे एकत्र एवढे हसलो, मज्जा केली आणि खरंच ह्या गोष्टींना मी पुढे जाऊन मिस करणार तर आहे. ह्या व्लॉगमधून एक गोष्ट तुम्ही नक्की घ्या ते म्हणजे फॅमिलीसोबत किंवा तुमच्या लव्ड वन सोबत ना एक मस्त इंडोर गेम खेळा. आणि ऑन दिस नोट कुकीज आर रेडी आणि कुकीज पण खूप यम्मी होते. आम्ही एन्जॉय केला आणि मी घरी आलो. जस्ट घरी आलेली आहे आणि खूप सुंदर असा दिवस गेला. तो मी जास्त आज व्लॉगिंग नाही केली आहे पण मी व्हॉइस ओव्हरमध्ये हा व्लॉग केला आहे. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जरा मायग्रेन आहे, मला मायग्रेन होतो जर मी जास्त वेळ उपाशी राहिली किंवा आय डोंट नो काय रिझन आहे. मला रिझन तर आजपर्यंत नाही कळलं पण मला असं वाटतं की मी खूप जास्त उपाशी राहिली तर मला मायग्रेन होतं असं मला वाटतं पण आय रिली डोंट नो. तर मायग्रेनचे असे भरपूर रिझन्स असतात. वन ऑफ द रिझन इज दॅट. पण मला मायग्रेन झाला आहे. सो माझं डोकं खूप दुखतं तर मी खूप गप्प होते जेव्हाही मला डोकं दुखतं आणि मला ते सहन होत नाही. बोलताना ऐकताना खूप वेगळं वाटतं पण जेव्हा ज्याला होतं त्याला माहिती की ते खूप ट्रिगरिंग असतं. ते खूप पेन असं ठणकतं लिटरली आणि ते मला झालं आहे. तर आता मी गोळी घेईन आणि झोपीन कारण देर इज नो ऑप्शन की ते थांबणार आहे. आणि मला झोपही आली आहे पण मला माहिती आहे मी जशी बेडवर पडते ना मला झोप येत नाही. सो आय हॅव टू डील विथ दिस सिच्युएशन राईट नाव. पण हा जर व्लॉग खरंच आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मला 100Kचं बटन हवं आहे आणि आय एम वेटिंग फॉर इट. सो प्लीज आय एम ट्राईंग हार्ड आणि आय वॉन्ट युअर सपोर्ट फॉर दॅट. सो प्लीज डू सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल आणि लाईक करायला विसरू नका. बाय.